नमस्कार अंबाजोगाईकर. तर आज मला एक 1.5 किलोच्या केकची ऑर्डर होती. तर बघूया आपण हा केक कसा करतो ते. 1.5 किलोमध्ये पण मी जो बॉटम लेअर होता तो कस्टमरच्या मागणीनुसार चॉकलेट लेअर होता, चॉकलेटचा होता खालचा 1 किलोचा, आणि वरचा जो अर्धा किलोचा होता तो मी पायनॅपल फ्लेवरमध्ये केला होता. म्हणजे ॲट अ टाईम तुम्हाला 2 फ्लेवर्स जेव्हा 2 टायर केक असतात तेव्हा मिळून जातात. यासाठी लागणारे जे फोटो प्रिंट्स आहेत मी ते कस्टमरकडून घेऊन फोटोशॉपमध्ये एडिट करून प्रिंट मारून आणले आहेत. एका फोटोच्या फोटोशॉपमधून ते मी प्रिंट मारून आणलेले आहेत. आता आपण बघूया. जो खालचा लेअर आहे त्याच्यावरती मी स्पेसर ठेवण्यासाठी आधी एक सर्क्युलर शेपमध्ये आधी मी आपला बटर पेपर कट करून घेतलं की जेणेकरून जे माझं जे हे मशीन आहे, रोटेटर आहे, ते खराब होणार नाही. इझिली मला ते उचलता येईल, साफ करण्याची गरज पडणार नाही. त्याच्यावरती मी हा स्पेसर ठेवलेला आहे. या स्पेसरमध्ये तुम्हाला हवं तसं कस्टमायझेशन करू शकता. माझ्याकडे फ्लावरचं ऑलरेडी केलं होतं म्हणून मी ते लावलेलं आहे. त्याच्यामध्ये लाईट्स पण आहे. तुम्ही वेगवेगळं लावू शकता, फोटो लावू शकता किंवा मग फक्त ते फॉक्स बॉल लावू शकता किंवा फक्त लाईट लावू शकता. डिपेंड्स त्या कस्टमरला काय हवं आहे. वरच्या साईडचा लेअर मी ठेवून घेत आहे की जो पायनॅपल फ्लेवरमध्ये आहे, आणि वरते पण मी जे कटआउट्स आहेत फोटोचे ते लावून घेत आहे. त्यांना कस्टमरला त्यांच्या मुलाचाच फोटो हवा होता म्हणून त्यांनी तो तसा मी बनवून आणलेला आहे. त्याच्यापुढे एक टेडीचं छोटंसं झोपलेला टेडी आहे क्लाउड्सवरती, आणि छोटे छोटेसे क्लाउड्सचे कटआउट्स आहेत ते मी करून घेतले आहेत. त्याला मी स्टिक्स लावल्या आहेत आणि ते त्याच्यावरती अरेंज करून घेत आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कस्टमरच्या डिमांडनुसार किंवा त्या केकला शोभेल अशा प्रकारे तुम्ही ते क्लाउड्स लावून घेऊ शकता. त्यानंतर मी 1 नंबर असा आहे टेडीसोबत असलेला की मुलाचा पहिला वाढदिवस होता, त्याच्यामुळे 1 नंबर मी त्याच्यामध्येच प्रिंट करून आणला होता. अशा प्रकारे हा केक तयार झालेला आहे. क्लाउड्स पण मी त्याला बाजूला लावलेले आहेत. समोरच्या साईडला पण एक टेडीचं स्टिकर चिटकवलेलं आहे. आता हा फिरणारा आहे. एक एक्स्ट्रा माझ्याकडे फोटो होता तो सुद्धा मी बॅक साईडला लावून दिला की जेणेकरून समजा माझा रोटेटर जर फिरला तर तो बॅक साईड एम्प्टी न दिसता बॅक साईडला सुद्धा त्या मुलाचा फोटो दिसेल. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्यू.